आपण काल जो विषय घेतला तो म्हणजे सुखी जीवनाची गुरुकिल्ली. आणि ही गुरुकिल्ली तुमच्या हातामध्ये देऊन मी घरी जाणार आहे हे मी कालच सांगितलं. आपल्या जीवनाची किल्ली म्हणजे मन आहे आणि गुरुकिल्ली म्हणजे विचार आहे. मन ही किल्ली आणि विचार ही गुरुकिल्ली. आपल्या जीवनामध्ये काल मी सांगितलं की बहिर्मन आणि अंतर्मन. बहिर्मन शेतकरी, तर अंतर्मन म्हणजे शेत आणि विचार या बिया. बहिर्मन विचारांच्या बिया अंतर्मनामध्ये रुजवते आणि त्याचं जे पीक जन्माला येतं ते त्या बहिर्मनाच्या विचाराप्रमाणे असतं. म्हणून तुमचे विचार ज्याप्रमाणे असतात त्याप्रमाणे तुमच्या जीवनाला आकार प्राप्त होतो. हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती ही की तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर कुठल्याही प्रकारे केव्हाही कोठेही हस्तक्षेप करत नाही, ढवळाढवळ करत नाही. हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. हे बरेच लोक विसरून गेलेले आहेत. ही एक मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे की परमेश्वर आपल्या जीवनात केव्हाही कधीही कोठेही हस्तक्षेप करीत नाही. मग तो कुठल्याही धर्माचा, पंथाचा, जातीचा, वंशाचा असो, परमेश्वर कधीही तुमच्या जीवनात ढवळाढवळ करत नाही. तुमचं जीवन इतकंच नव्हे तर संबंध विश्वाचं जीवन हे निसर्गाच्या नियमाने चाललेलं आहे. लक्षात घ्या, कोणाच्याही लहरीवर चाललेलं नाही. कुठल्याही संतांच्या किंवा कुठल्याही व्यक्तीच्या किंवा इवन परमेश्वराच्या लहरीवर हे जग चाललेलं नाही, हे विश्व चाललेलं नाही. हे विश्व निसर्गाच्या नियमाप्रमाणे चाललेलं आहे आणि त्या नियमाला अनुसरून आपण जीवन जगायचं का त्या निसर्गाच्या नियमांना लाथाडून जीवन जगायचं, एवढंच तुमच्या हातात आहे. तुमच्या हातामध्ये एवढंच आहे की निसर्गाच्या नियमांना अनुसरून जीवन जगायचं का निसर्गाच्या नियमांना लाथाडून जीवन जगायचं, हे तुमच्या हातात आहे. आणि म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हे निसर्गाचे जे नियम आहेत हे विश्वात सर्वत्र आहेत. तुमचा ज्याला आपण सायन्स म्हणतो, आज विज्ञानाची महती आपण सर्व सांगतो. विज्ञान किती श्रेष्ठ आहे, विज्ञानाने किती क्रांती केली, विज्ञानाने किती प्रगती केली, हे सगळं आपण सांगतो, ऐकतो आणि अनुभवतो. पण ही विज्ञानाची प्रगती कशाच्या बळावर, कशाच्या जोरावर? निसर्गाच्या नियमावर. निसर्गाचे नियम जर नसते तर एकही सायन्स जन्माला आलं नसतं. एकही सायन्स जन्माला आलं नसतं. आणि म्हणून निसर्गाचे जे नियम आहेत, आता किती सायन्सेस आहेत. बायोलॉजी आहे, झुऑलॉजी आहे, ॲस्ट्रॉनॉमी आहे, मेडिसिन शास्त्र आहे, किती शास्त्र आहेत. ही सर्व शास्त्र निसर्गाच्या नियमावर अधिष्ठित आहेत. तसं आपलं जीवन जे आहे हे सुद्धा निसर्गाच्या नियमावर अधिष्ठित आहे. आणि म्हणून तुम्ही या निसर्गाच्या नियमाकडे दुर्लक्ष करणं आणि परमेश्वराकडे दुर्लक्ष करणं अर्थ एकच. कारण निसर्गाचे नियम आणि परमेश्वर हे दोन्ही इनसेपरेबल आहेत. ते दोन एकमेकांपासून अलग करता येत नाही, विभक्त करता येत नाही. साखर आहे, साखरेची गोडी आणि साखर विभक्त करता येईल. गूळ आणि गुळाची गोडी विभक्त करता येईल. चिंच आणि चिंचेचा आंबटपणा अलग करता येईल. मीठ आणि खारटपणा अलग करता येईल? अलग करता येत नाही.
तसं परमेश्वर आणि निसर्गाचे नियम एकमेकांपासून अलग करता येत नाही, हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून निसर्गाच्या नियमांना अनुसरून जीवन जगणं म्हणजे परमेश्वराची उपासना. बघा, उपासनेची व्याख्या जीवनविद्येने अत्यंत सायंटिफिक, अत्यंत लॉजिकल, अत्यंत रॅडिकल, अत्यंत प्रॅक्टिकल आणि अत्यंत युजफुल अशी केलेली आहे. ही व्याख्या जर तुम्ही समजावून घेतली नाही तर तुमच्यासारखे दुर्भागी तुम्हीच. तुम्ही कितीही देवधर्म केलात आणि कितीही कर्मकांड केलं तरी निसर्गाच्या नियमांना अनुसरून जर तुम्ही जीवन जगला नाही तर त्या कर्मकांडांना काहीही अर्थ नाही, हे आपण लक्षात ठेवायचं. आणि म्हणून हे निसर्गाचे जे नियम आहेत ते पहिले समजावून घ्या आणि निसर्गाच्या नियमाप्रमाणे आपल्याला जीवन जगायचं आहे हे लक्षात घ्या. आणि त्याप्रमाणे आपण जेव्हा जीवन जगतो त्यावेळेला आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, समाधान, आनंद, यश, समृद्धी या सर्व गोष्टी आपल्याला प्राप्त होतात. आणि म्हणून कुठल्याही अंधश्रद्धेच्या आहारी न जाता, कोणीतरी काहीतरी सांगतात त्याच्या आहारी न जाता, तुम्हाला जर तुमची प्रगती करून घ्यायची असेल, आणि एक लक्षात ठेवायचं, तुम्ही आणि विश्व, तुम्ही आणि समाज, व्यक्ती आणि समाज हे अलग करता येत नाहीत. एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात, पोट आणि पाठ. शरीराला पोट आहे आणि पाठ आहे, अलग करता येईल एकमेकांपासून? नाही करता येणार. एकाच नाण्याच्या दोन बाजू. तसं व्यक्ती आणि समाज, व्यक्ती आणि राष्ट्र, व्यक्ती आणि विश्व हे एकमेकांना एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आणि म्हणून व्यक्तीचे परिणाम, व्यक्ती जे काही करतं, बरं किंवा बुरं, चांगलं किंवा वाईट, इष्ट किंवा अनिष्ट, व्यक्ती जे करतं त्याचे इष्ट अनिष्ट परिणाम समाजावर होतात, राष्ट्रावर होतात, विश्वावर होतात. आणि विश्वामध्ये, समाजामध्ये, राष्ट्रामध्ये जे घडतं किंवा बिघडतं, घडलंय बिघडलंय, त्याचे परिणाम इष्ट किंवा अनिष्ट व्यक्तीच्या जीवनावर होत असतात. म्हणून मी जेव्हा सांगतो की तुम्ही भाग्यवान जर झालात तर आपला समाज भाग्यवान होईल, आपलं राष्ट्र भाग्यवान होईल, आपलं विश्व भाग्यवान होईल. आणि तुम्ही जर याच्याकडे दुर्लक्ष केलं, निसर्ग नियमाकडे दुर्लक्ष केलं आणि जीवन जगण्याचा प्रयत्न केलात तर तुमच्या वाट्याला अपयश येईल, दुःख येईल, नाना तऱ्हेच्या आपत्ती विपत्ती येतील, हेही लक्षात ठेवा. आणि म्हणून निसर्गाचे जे नियम आहेत ते मी काय आता सर्व सांगत बसत नाही. त्याच्यामध्ये सर्वात मोठा जो नियम आहे तो मी सांगतो, तो म्हणजे ॲज यू थिंक सो यू बिकम. अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत किंवा निसर्गाचा नियम. ॲक्शन, रिॲक्शन, इक्वल अँड अपोजिट एक बाजू, मल्टिप्लाइड, मॅग्निफाईड दुसरी बाजू. तिसरं, परिणाम आहे तिथे कारणे असतंच. जेथे परिणाम आहे तिथे कारणे असतंच. म्हणून आपण जे चमत्कार म्हणतो त्या चमत्काराच्या पाठीमागे जेव्हा कारण आपल्याला समजतं तेव्हा ते चमत्कार नसतात. आणि म्हणून चमत्कारांच्या नादी लागू नका, निसर्ग नियमांच्या नादी लागा. आणि म्हणून हे जे निसर्गाचे नियम आहेत आणखी पुष्कळ आहेत. लॉ ऑफ कॉन्शियस माइंड, लॉ ऑफ सबकॉन्शियस माइंड, लॉ ऑफ लाईफ, लॉ ऑफ इंटरॅक्शन, अनेक आहेत. लॉ ऑफ रिप्लेसमेंट, लॉ ऑफ ॲडजस्टमेंट, अशा अनेक नियम आहेत आपल्या जीवनाशी संलग्न. पण त्या सर्वांचा विचार मी आता करत नाही. आता मी एवढाच विचार करणार आहे, ॲज यू थिंक सो यू बिकम. तुम्ही ज्याप्रमाणे विचार करता त्याप्रमाणे तुमच्या जीवनाला आकार प्राप्त होतो. म्हणून बहिर्मन आणि अंतर्मन यांना जोडणारा दुवा म्हणजे विचार. लक्षात घ्या, बहिर्मन आणि अंतर्मन यांना जोडणारा दुवा म्हणजे विचार. आणि हे विचार
तुमच्या जीवनाला आकार देतात, चांगला किंवा वाईट, सुरूप किंवा कुरूप, इष्ट किंवा अनिष्ट, हे सर्व तुमचे विचार करतात. आणि म्हणून विचारांना किती महत्त्वाचं स्थान आहे की तुम्ही आता या ठिकाणी आलात. आता तुम्ही एवढी मंडळी या ठिकाणी आलात, तुम्हाला कोणी आणलं? विचाराने आणलं. तुम्हाला कोणी इथे आणलं? तुम्ही विचार केला, चला वामनराव पैंच्या प्रवचनाला जाऊया, तुम्ही आलात. तुम्ही जर विचार केला असता नको जाऊया, तर घरामध्ये टी व्ही बघत बसला असतात. म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्ही प्रत्येक गोष्ट विचार अगोदर करता, मग उच्चार आणि आचार करता. आणि म्हणून विचारांना महत्त्व आहे. तुमच्या जीवनामध्ये किती महत्त्व आहे विचारांना, किती महत्त्व आहे. डिझरेली नावाचा एक पंतप्रधान इंग्लंडचा, जेव्हा इंग्लंडच्या राज्यावर सूर्य मावळत नव्हता त्यावेळेला तो ब्रिटनचा, इंग्लंडचा पंतप्रधान होता. उगीच पंतप्रधान झाला नाही. त्याचं एक सुंदर वाक्य आहे. तो असं म्हणतो, नर्चर युअर माइंड विथ ग्रेट थॉट्स, फॉर यू विल नेवर गो एनी हायर दॅन यू थिंक. किती सुंदर सांगितलं बघा. नर्चर युअर माइंड विथ ग्रेट थॉट्स, फॉर यू विल नेवर गो एनी हायर दॅन यू थिंक. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की तुम्ही तुमचं जे मन आहे ते चांगल्या विचाराने त्याचं पोषण करा. चांगल्या विचाराने ते भरून आणि भारून टाका. कारण तुमचे जे विचार आहेत त्याच्या पलीकडे तुम्ही उडी मारू शकत नाही, पलीकडे तुम्ही जाऊ शकत नाही. आणि म्हणून तुमचे विचार किती हाय आहेत किंवा किती लो आहे, किती उंच आहे आणि किती खाली आहे, याच्यावर तुमच्या जीवनाची प्रगती अवलंबून राहणार आहे. आपल्याकडे एक म्हण आहे, सरड्याची धाव कुंपणापर्यंत. सरडा धावतो 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 कुंपणापर्यंत, अशी एक म्हण आहे. तसं माणसाची जी धाव आहे ती धाव विचारांच्या कुंपणापर्यंत असते. आता हे विचारांचं कुंपण जितकं हाय तितकं तुमचं जीवन हाय, आणि ते जितकं लो तितकं तुमचं जीवन लो. आणि म्हणून तुमचे विचार, तुम्ही काय करता याच्यावर तुमचं जीवनाला आकार काय प्राप्त होणार हे अवलंबून आहे. आणि म्हणून तुम्ही पेरता काय, तुम्ही पेरता काय, जे पेरताना तेच उगवतं. तुम्ही आंब्याचं झाड पेरलं जमिनीत, सीताफळ आलं असं कधी होत नाही. किंवा सीताफळाचं झाड पेरलं आणि आंब्याचं झाड आलं असं कधी होत नाही. जे तुम्ही पेरता ते उगवतं. तसं बहिर्मन अंतर्मनाच्या शेतात जे पेरेल, ज्या विचारांच्या बिया पेरेल, त्याप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये सुखाचं किंवा दुःखाचं पीक निर्माण होणार आहे. हे तुम्ही पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून जीवनविद्या सांगते, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आपल्याकडे फार सुंदर सुंदर म्हणी आहेत मराठीमध्ये. मन चिंती ते वैरी न चिंती. दुसरी एक म्हण आहे, चिंती परा ते येई घरा. हे दोन्ही म्हणी अत्यंत सुंदर आहेत. पण फक्त लोकांनी ते म्हणण्यापुरतंच त्याचा अभ्यास केलेला आहे, त्याच्या पलीकडे त्यांनी कधी अभ्यास केला नाही. आता जीवनविद्येचं तत्त्वज्ञान तुम्ही जेव्हा ऐकाल तेव्हा या दोन म्हणींचा अर्थ किती गहन आहे हे तुम्हाला कळेल. चिंती परा ते येई घरा, याचा अर्थ काय? आणि मन चिंती ते वैरी न चिंती. आता आपलं जे मन आहे त्या मनामध्ये आपण पुष्कळ वेळेला भीतीपोटी म्हणा, मत्सरपोटी म्हणा, द्वेषाच्या पोटी म्हणा, जे काही आपण चिंतन करतो ते इतकं अनिष्ट असतं की आपला वैरीसुद्धा तसं चिंतन करणार नाही. किंवा आपले जे आवडते लोक असतात त्यांना यायला उशीर झाला
की आपण काळजी करतो, चिंता करतो, त्यावेळेला आपल्या मनामध्ये नको नको ते विचार येतात, नको नको ते विचार येतात, अनिष्ट विचार येतात. म्हणून काळजी, चिंता ही फार वाईट गोष्ट आहे. हे आपल्या कधीही ध्यानात येत नाही. किंवा भीती, द्वेष, मत्सर या गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्याला काही कळतच नाही की याचं महत्त्व आपल्या जीवनामध्ये किती आहे. आपण सहज कोणाचा तरी द्वेष करतो, आपण सहज कोणाचा तरी मत्सर करतो, आपण सहज काळजी चिंता करतो. पण ह्याच्यातून काय निर्माण होतं, ह्याच्यातून काय निर्माण होणार आहे, त्याची फळं आपल्याला काय भोगावी लागतील ह्याच्याबद्दल आपल्याला काही ज्ञान नसतं. डॉक्टर मर्फी एके ठिकाणी फार छान सांगतात, थॉट्स ऑफ जेलसी, फिअर, वरी अँड अँझायटी टिअर डाऊन युअर नर्व्स अँड ग्लँड्स, ब्रिंगिंग अबाउट फिजिकल अँड मेंटल डिझिजीस ऑफ ऑल काइंड्स. किती छान सांगितलं बघा. थॉट्स ऑफ जेलसी म्हणजे मत्सर, द्वेष, फिअर म्हणजे भीती, वरी अँड अँझायटी म्हणजे चिंता, काळजी, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण सहज करतो. पण त्या आपल्या शरीरामध्ये काय करतात ते आपल्याला ठाऊक नाही. आपल्या शरीरामध्ये काय काय चाललेलं आहे कुठे ठाऊक आहे आपल्याला. आज या क्षणाला तुम्ही सगळेजण जेवून आलेले आहात, तुम्ही सगळे जेवून आलेले आहात किंवा खाऊन आलेले आहात, आणि तुमच्या पोटामध्ये जे अन्न गेलेलं आहे त्याच्या निन्या तऱ्हेच्या प्रोसेसिस ज्या चाललेल्या आहेत त्या तुम्हाला कुठे ठाऊक आहेत, तुम्हाला काही ठाऊक नाही, पण ते चाललेले आहेत. मला सांगायचा मुद्दा असा, तसं तुम्ही ज्याला मत्सर, द्वेष, चिंता, काळजी करता त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये रासायनिक क्रिया होतात, केमिकल ॲक्शन्स. आणि ह्या ज्या केमिकल ॲक्शन्स आपल्या शरीरामध्ये होतात त्याचे इष्ट किंवा अनिष्ट परिणाम, म्हणजे आता इथे अनिष्ट परिणाम आपल्या शरीरावर होतात, मनावर होतात, बुद्धीवर होतात, चित्तावर होतात, जीवनावर होतात. पण आपल्याला कुठे माहिती आहे? आणि हे आपल्याला सांगतो कोण? कुठला बुवा, बाबा, महाराज आणि कुठला साधू आपल्याला हे सांगतो आहे? काही सांगत नाही. तुम्हाला एवढं सांगतील तीर्थयात्रा करा, व्रत वैकल्य करा, उपास तापास करा, यज्ञ याग करा, उभं आडवं गंध लावा, बस एखादी पोथी वाचा, झालं आमचा देवधर्म एवढाच. पण खरा जो देवधर्म जो आहे तो वेगळाच आहे. हे आपल्याला अजून कोणी सांगितलंच नाही, कोणी सांगणारही नाही, फक्त वामनराव पैच सांगतील. आता हे स्वीकारायचं का नाकारायचं हे तुझ्या हातात आहे, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. काय गंमत आहे की आपल्या मनामध्ये विचार येतात, आपण चिंतन करतो, आपण चिंता करतो. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याला इंग्लिशमध्ये हॅबिच्युअल थिंकिंग असं म्हणतात. हे जे हॅबिच्युअल थिंकिंग आहे म्हणजे चिंता, चिंतन, हे आपल्या जीवनामध्ये सतत चाललेलं असतं, पण आपल्या न कळत. आपण चिंता करतो किंवा आपण चिंतन करतो हे सुद्धा आपल्याला कळत नसतं. आणि आपण त्याच्यामध्ये इतके गुंग झालेलो असतो की आपण चिंता करतो किंवा चिंतन करतो हे आपल्याला माहीत पण नसतं. भूतकाळाचं चिंतन आणि भविष्यकाळाची चिंता. भूतकाळामध्ये ज्या गोष्टी अनिष्ट घडल्या चांगल्याबद्दल आपण चिंतन करत नाही, अनिष्ट घडल्या त्याच्याबद्दल चिंतन आणि भविष्याची काळजी. अशा तऱ्हेने आपल्या ठिकाणी चिंतन आणि चिंता अशा तऱ्हेने आपल्या जीवनाचा लंबक असा 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 फिरत असतो. तो कधी स्थिरच होत नाही, तो कधी स्थिर होत नाही. हा जेव्हा स्थिर होतो तेव्हा तुम्ही देवाच्या मांडीवर जाऊन बसता. हा लंबक जेव्हा तुमच्याकडे स्थिर होतो, जीवनाचा लंबक, तिकडे जर लंबक स्थिर तर कडा बंद होईल. पण या ठिकाणी हा जो लंबक जेव्हा स्थिर होईल तेव्हा तुम्ही देवाच्या मांडीवर जाऊन बसाल जिवंतपणी. हे मी काय सांगतोय की चिंता करण्यामध्ये आपण पटाईत आहोत आणि सराईत आहोत.
दोन्ही आहे, पटाईत आणि सराईत. चिंता करण्यात आणि अनिष्ट चिंतन करण्यात. आपण जेव्हा चिंता करतो तेव्हा आपण बघा, हे जे चिंतन करत असतो ना, चिंता आणि चिंतन याच्यामध्ये फरक काय नाही आहे. फरक एवढाच मगाशी मी सांगितलेला. आणि म्हणून आपण ही जी चिंता करण्याची आपल्याची सवय आहे, त्या चिंतेप्रमाणे आपल्या जीवनाला आकार प्राप्त होतो. म्हणून चिंती परा ते येई घरा, ही एक म्हण झाली की तुम्ही दुसऱ्याचं अनिष्ट चिंतन केलं, मेल्याचं वाटोळं होऊ दे. बायका जेव्हा भांडतात ना नळावर किंवा एरवी प्रॉपर्टीवरून, जमिनीवरून, कशावरून तरी भांडतात, तेव्हा नुसते भांडत नाही, भांडता भांडता म्हणता सारे ग म पद नि सा, तसं भांडता 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 त्यांचं पिच वर 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 जात. मेल्या तुझं वाटोळ होऊ द्या. सप्तम. कळलं की नाही? हे सप्तम झालं. मेल्या तुझं असं दात म्हणजे असं. त्यावेळेला चेहरा जर तिने पाहिला ना आरशामध्ये, तर ही कैदाशीन कुठून आली म्हणणार ती स्वतःच. म्हणजे अंगातली सगळी शक्ती एकवटून असं असं करतात. ते वाटोळं होते. त्याचं वाटोळ होईल की नाही माहीत नाही, पण हिचं पहिलं वाटोळ होतं. कारण का, चिंती परा ते येई घरा, इतकी सुंदर म्हण आहे. पण त्याची दुसरी बाजू आहे. म्हणून नाण्याला दोन बाजू असतात. ती दुसरी बाजू तुम्ही कधी बघितलीच नाही आणि पूर्वीच्या लोकांनी कधी सांगितली नाही, ती आम्ही सांगितली. ती दुसरी बाजू काय, तुम्ही जर दुसऱ्यांचं भलं इच्छिलं, तुम्ही जर दुसऱ्याचं भलं चिंतिलं, तर तुमचं भलं होईल. देवा देवा सर्वांचं भलं कर, सर्वांचं कल्याण कर, सर्वांना सुखात ठेव, सर्वांना आनंदात ठेव, असं जर तुम्ही म्हणत राहिलात म्हणजे चिंती परा. कारण आपण सर्वांना म्हणतोय, मला मला म्हणत नाहीये, सर्वांना म्हणतोय. आणि परिणाम काय होणार, चिंती परा ते येई घरा, ही दुसरी बाजू. आता तुम्ही हे करायचं का ते करायचं हे तू ठरवायचं आहे, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. ईश्वरा सर्वांना